चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। नमस्कार। भव्य लोकार्पण सोहळा। धुळे शहरातील आमदार श्री अनुभैया अग्रवाल यांच्या विकासाच्या वाटचाली सूर्यनमस्कार मुद्रा या नवीन संकल्पनेचा भव्य लोकार्पण सोहळा नुकताच दिनांक 6 डिसेंबर 2025 शनिवार रोजी संध्याकाळी 7 वाजता पार पडला। या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर म्हणून धर्मयोद्धा आमदार श्री अनुभैया अग्रवाल, बाबासाहेब डॉक्टर सुभाषजी भामरे, माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री तसेच खासदार, माजी आमदार राजवर्धनजी कदम बांडे, भारतीय जनता पार्टी धुळे महानगर जिल्हाध्यक्ष श्री गजेंद्र शेठ अंपळकर या सर्व मान्यवरांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा वनभवन समोरील पालिशा कॉलेजच्या रस्त्याला फाशी पुलाजवळ पार पाडण्यात आला। आज धुळे शहरात वचनपूर्तीची सुरुवात झालेली आहे। माझ्या आमदार स्थानिक निधी अंतर्गत या ठिकाणी 50 लाखाचं सूर्यनमस्कारचे जे 12 आसन आहे त्याचं आज या ठिकाणी लोकार्पण आदरणीय माजी खासदार आमचे नेते डॉक्टर सुभाष भामरे, जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ अंपळकर, महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त आदरणीय नितीन कापडणीस साहेब, माजी महापौर चंदूबापू हिरामनप्पा, जयश्रीताई, मायादेवी परदेशी, महेश भाऊ मिस्त्री, सर्वच पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आज या ठिकाणी याचं लोकार्पण सोहळा झाला। तसंच समोर आपल्याला एक अतिशय सुंदर असं पोलवर LED कव्हर दिसतं। हे धुळे शहरातील जेवढे मुख्य रस्ते जसं नागावबारीपासून तर गुरुद्वारापर्यंत स्टेशन रोड हा पहिल्या टप्प्यामध्ये असे सर्व पोलला 14 फुटी असे LED कव्हर या ठिकाणी येणार आहे। धुळे शहरात अतिक्रमण होऊ नये याच्यासाठी रस्त्याच्या काठी असेच 14 फुटी बोलाट त्या ठिकाणी आपण लावणार आहोत। टप्प्याटप्प्याने सर्व कामांना आता सुरुवात झालेली आहे। मग ते मॉल असतील, इतर ठिकाणचे पाचकंदीचं मार्केट असतील, या सर्व गोष्टींना सर्व धुळेकरांना 1-2 वर्षात या धुळ्यात बदल होताना दिसते। माझी धुळेकरांना विनंती आहे का आपण फार चांगले कामं या ठिकाणी करू, याची देखभाल आणि निगा या प्रत्येक जनतेचं काम त्यांनी राखावी आणि काहीतरी चांगलं केल्यानंतरच या शहराला काहीतरी चांगलं वाटेल। परंतु विरोधकांचं काम आहे कोर्ट कचेरी करणं, त्यांना लगलाभ हो, त्यांनी करत राहू, परंतु आम्ही विकासाचे काम या शहरात करत राहू एवढंच या प्रसंगी सांगतो। जय श्री। प्रत्येक जिथं आपण डेकोरेशन करू तिथं असे टोटल 30 पोल आपण यालाही वगैरे